डेली करंट अफेअर्समध्ये केरळ सरकारने शालेय शिक्षणातील उपक्रमामध्ये एक महत्त्वाचा पाऊल उचललेलं आहे. एक डिजिटल महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा पहिला आहे डिजिटल स्क्वेअर. त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये गेमिंग, ॲनिमेशन, कोडिंग आणि डिजिटल कौशल्य विकसित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 2 सायबर सुरक्षा प्रोटोकॉल 2026. विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे, सुरक्षित इंटरनेट वापरासाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे याचा सुद्धा केरळनी शालेय जीवनामध्ये प्राथमिक स्तरापासून याचा समावेश केलेला आहे. नंबर 3 थारपदम शैक्षणिक देखरेख, एज्युकेशनल मॉनिटरिंगचं एक व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणे, शिक्षकांच्या कामाचे निरीक्षण करणे आणि शालेय व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणे. मग तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. केरळ सरकारने शालेय जीवनामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणते महत्त्वाचे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत? पहिला आहे डिजिटल स्क्वेअर, नंबर 2 सायबर सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि नंबर 3 थारपदम. हे 3 त्यांनी सुरू केलेले आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.